काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अंत्ययात्रा काढून केला भाजपने निषेध। छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना हिंदू विरोधी टिपू सुलतान यांच्याशी करून तमाम हिंदू प्रेमी व राष्ट्रीय प्रेमी बांधवांचा अपमान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला असून याच्या निषेधार्थ आज दिनांक फेब्रुवारी 15 रविवार रोजी दुपारी 4 वाजता भाजपा जुने वसंत स्मृती कार्यालय येथून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकृती अंत्ययात्रा तिरडी काढून सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी तिरडीवर हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळा ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। या तिरडीचे आज्ञा म्हणून महेश चौधरी हे झाले होते। तिरडीला हा सुरेश भोळे, राजू मामा, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, महापौर दीपमाला काळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, राजेंद्र मराठे, आनंद सपकाळे, मनोज भांडारकर, मुकुंद मेटकर, चंदू महाले, अजित राणे, नीलू आबा तायडे, विनोद मराठे, प्रकाश पंडित यांनी खांदा दिला। तसेच टावर चौकात ज्यावेळेस प्रतिकात्मक अंत्ययात्रा आल्यानंतर या ठिकाणी मंगलाताई बारी व महिला कार्यकर्त्यांनी रडून काँग्रेसचा निषेध केला। या अंत्ययात्रेप्रसंगी भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोलले तर आज खरं हा आमचा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केलेला आहे। जे आमचं पाहिलं असेल तर आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांची जी तुलना त्यांनी अशा हिंदू सुलतानशी केलेली की त्यांचं योगदान काही नसताना मला वाटतं त्यांनी तुलना केल्यामुळे आमच्या भावना आणि पूर्ण आम्ही हिंदू म्हणून आमच्या ज्या भावना हे झालेल्या आहेत, दुखावलेल्या आहेत, त्याचा आज हिंदू म्हणून आम्ही तीव्र निषेध करतो आणि पूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांनी खरं आज त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत। मागणी काय मामा आपली आता? त्यांनी माफी मागावी अशी मागणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी केलेली आहे। आमची तीच मागणी की त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे।